स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींसाठी सरसकट 27% आरक्षण लागू केल्यामुळे आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडण्यात आलेली आहे। 17 जिल्हा परिषदा, 83 पंचायत समित्या, 2 महानगरपालिका आणि 57 नगरपालिका नगरपंचायती अशा 159 ठिकाणी ही मर्यादा ओलांडल्यामुळे सुप्रीम कोर्टाने तीव्र नापसंती व्यक्त केली। सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा सोयीस्कर अर्थ लावत सरकारने 27% आरक्षण लागू केलंय। सर्वोच्च न्यायालयाने परवा ज्याप्रमाणे निर्देशित केलं त्याप्रमाणे आज ते प्रकरण लागलेलं आहे। आज राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोग आपली भूमिका सर्वोच्च न्यायालयासमोर मांडण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर कदाचित जे ओबीसी संवर्गासाठी बांठिया कमिशनचा अहवाल ज्यांनी चॅलेंज केलेला होता ते याचिकाकर्ते सुद्धा कदाचित येतील आणि आज सर्व परिस्थिती सर्वोच्च न्यायालयासमोर विशद केल्यानंतर सर्व पक्षांनी मग सर्वोच्च न्यायालय जे आदेश देईल त्याप्रमाणे आपल्या महाराष्ट्रातल्या निवडणुकांचा कार्यक्रम पुढे जाईल असं वाटतं। लास्ट टाइम पण असं कमेंट केलेलं सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक सुरू होऊनच कुठे ना कुठे बंद होण्याची पण शक्यता आहे। नाही, मुळात आता सर्वोच्च न्यायालयाने असं स्पष्ट केलेलं होतं की आम्हाला निवडणूक कार्यक्रम हा पुढे न्यायचा आहे, मात्र त्याच्यात घटनात्मक तरतुदींचं पालन झालं पाहिजे आणि त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने असं सांगितलं की तुम्हाला हे 50% आरक्षणाची जी मर्यादा आहे तिचं पालन करूनच निवडणूक कार्यक्रम पुढे न्यावा लागेल। त्यामुळे या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत ज्याच्यामध्ये ह्या 50% मर्यादा ओलांडल्या जाते अशा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येच केवळ हा प्रभाव पडण्याची शक्यता आहे। वेळापत्रकात बदल होऊ शकतो याचा अर्थ खरं तर रिझर्वेशन हा जो पार्ट आहे हा निवडणूक प्रक्रियेतला हा कमी कालावधी लागणारा पार्ट आहे, त्याच्यामुळं थोडाफार फरक निश्चितच पडेल। कारण काही प्रकरणांमध्ये ऑलरेडी आता नॉमिनेशनची प्रक्रिया संपलेली, स्क्रुटिनीसुद्धा झालेली आहे आणि नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या केसमध्ये ज्यांचे नॉमिनेशन रिजेक्ट झालेत त्याच्याविरुद्ध अपीलसुद्धा जिल्हा कोर्टामध्ये त्याच्यात तरतूद आहे तीसुद्धा दाखल झालेली आहेत। त्यामुळे ती प्रक्रिया जरा पुढे गेलेली आहे। ती प्रक्रिया जर परत आणायची तर मग त्याच्यामध्ये बराचसा वेळ लागू शकतो। अनेक नगरपालिका असो नगरपंचायतीमध्ये 50%पेक्षा अनेक ठिकाणी 90%पेक्षा आरक्षण आहे, अशावेळी त्यांचं भवितव्य काय आहे? नाही, जर सर्वोच्च न्यायालयाच्या आणि घटनापीठाच्या आदेशाचं जर पालन करायचं झालं तर टोटल आरक्षण हे फक्त 50%पर्यंतच ते आणून मर्यादित करावं लागेल। मग त्यासाठी परत रिझर्वेशन निश्चित करावं लागेल। SC आणि STचं रिझर्वेशन जे आहे ते ऑलरेडी निश्चित झालेलं आहे, फक्त OBC रिझर्वेशनचा प्रश्न आहे, त्याच्यासाठी सगळं परत रिसेट करावं लागेल। म्हणजे याचा अर्थ तिथल्या निवडणुका पुढे ढकलल्या जाऊ शकतात। दरम्यान याचिकाकर्ते विकास गवळी यांनी या सगळ्यावरती नेमकी काय प्रतिक्रिया दिली आपण बघूयात। या आदेशामुळे ओबीसी प्रवर्गातून निवडून येणाऱ्या सर्व उमेदवारांना भविष्यामध्ये त्यांची 289 लोकांची ज्या पद्धतीनं पदं गेली त्या पद्धतीनं या 4300 लोकांची सुद्धा उद्या त्यांच्या डोक्यावर टांगती तलवार राहणार आहे किंवा त्यांची पदं जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। हा मुद्दा घेऊन मी कोर्टामध्ये गेलो होतो। आजच्या एकंदरीत सगळ्या डिस्कशनवरून माझं अतिशय मनापासून समाधान झालेलं आहे की कोर्टाला आमचा मुद्दा पटलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।